नाही, असं आहे की राज्य सरकारने महायुती सरकारने काढलेला जो 2 सप्टेंबरचा JR आहे हा ओबीसीच्या मुळावर येणारा तो JR आहे। ओबीसीचं यामध्ये प्रचंड नुकसान होणार आहे। गोरगरीब सामान्य आणि ज्याला आम्ही विविध पातळीवर सामाजिक शैक्षणिक आर्थिक जो मागासला माणूस आहे त्यांच्याच अधिकारावर गदा आणण्याचं काम या JR मुळे होणार आहे। कोणी काही म्हणू दे, धक्का लागणार नाही, पण प्रचंड धक्का लागलेला आहे, धक्का बसला आहे आणि ओबीसीचं नुकसान करण्याची भूमिका या JR मधून स्पष्ट होत आहे। त्यामुळे येत्या 10 ऑक्टोबरला ओबीसीचा प्रचंड मोर्चा महामोर्चा काढायचा आता सगळ्या ओबीसी संघटनांनी, सर्व विचाराच्या संघटनांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी या मोर्चामध्ये आत्ताच्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांनी मिळून 10 ऑक्टोबरला यशवंत स्टेडियम मधून हा मोर्चा निघेल आणि मोर्चाची समाप्ती संविधान चौकामध्ये होईल। हा मोर्चा विधानसभेवर जावा अशी अपेक्षा होती, परंतु अधिवेशन सुरू नसल्यामुळे आम्ही या मोर्चाची समाप्ती संविधान चौकात करतो आहोत। अनेक संघटनांनी आणि आता ओबीसी नेत्यांनी यामध्ये माननीय माणिकराव ठाकरे साहेब आहेत, अडबाले साहेब आहेत, आमचे अभिजित भाऊ आहेत, आता अनेकांची नावं घेता येईल की जिथे विविध संपूर्ण लोक समाजाचं नेतृत्व करणारे उपस्थित होते आणि याचं समन्वयक म्हणून आमचा उमेश कोराम हा करतोय, युवा नेता करतोय। मला वाटतं की लोकांच्या आजच्या या बैठकीमध्ये जो सूर होता त्यातून हा ऐतिहासिक असा हा मोर्चा ओबीसीचा असणार आहे आणि त्याची तयारी आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेली आहे।